नमस्कार मंडळी, मी विनासुरंग मला सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आहोत आपल्या साळगावमध्ये, कुडाळ तालुक्यातील साळगाव गाव आणि साळगाव म्हणजे भाताचं गाव जे ओळखलं जातं त्या गावामध्ये आपण आहोत। आणि साळगाव गावातील गायचूरवाडी ही जी आहे, गायचूरवाडीतील आज जी श्री कुलदेवता मंदिर जे आहे त्या ठिकाणी सत्यनारायण महापूजा सुद्धा आहे। देवेंद्र नाईक प्रस्तुत चिंतनकर दशावतार नाट्य मंडळ यांचा एक नाट्यप्रयोग सुद्धा या ठिकाणी समोर चालू आहे। आणि हा जो पूर्ण सोहळा जो आहे तो आजच्या मालसिंधुदुर्ग मिनाद्वारा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल। चला तर आपण या पूर्ण सोहळ्याविषयी माहिती घेऊया।
इकडं तिकडं सर्व वातावरण याला कारण कौस है तर या अरण्यातली नुसतं शोभतो हा कामच्यात सूर्य खात असतो पण आता तरी काय पाहतोय मी एकही यूचा शोभतो मला दिसत नाही तिचा दिसली असती तर तिला ठार मारून या दिसव्या पोटाची खळगी भरली असती पण नाही मला तर वाटतंय आपल्या प्राणाचं संरक्षण व्हावं म्हणून एक सारखे पळून जातात आपल्या प्राणाचं संरक्षण करण्यासाठी पण आठवतोय तो प्रसंग कोणताच आहे असा अरण्यात फेरफटका मारत असता एक शिकार मला सापडली आणि ती शिकार भक्षण करत असता एक गावातला शिकारी आला आणि तो शिकारी मला म्हणाला अरे काकड सोड जे शिकार तू भक्षण करतोयस ती मी साध्य केली आहे त्या शिकाराने काय केलं आपल्या प्राणाचं संरक्षण व्हावं म्हणून एक सारखा पळू लागलो आता एका झुडपात लपून राहिला झुडपा लपलेल्या शिकाऱ्याला पाहिलं आणि क्षणार्धा त्या झुडपा अगदी प्रज्वलित केली अगदी प्रज्वलित करताच तो शिकाऱ्याला सण उचललं आणि एका शिळेवर आणून ठेवलं शिळेवर टाच मुक्यांचं साठवर करण्यासाठी त्याचं मांस मला चविष्ट लागू लागलं कारण त्याचं मांस कच्च एक सारखं भाजल्यामुळे मला चविष्ट लागू लागलं आणि तसाच प्रसंग आला असेल वाटेल ती व्यक्ती असो त्या व्यक्तीला ठार मारून त्याच्या कच्च्या मांसावर तावरे कच्च्या मांसावर आणि याच वातावरणात सेनापती सर सेनापती हवालदार चोपदार अमात्यगड मंत्री महोदय माडादेवणकरी एवढंच नव्हे तर पदाचे पदाधिकारी यांच्या मुखातून निघणारे जय जयकाराचे शब्द उज्जैनी नरेश राजा सुभाऊचा जय जयकार असो उज्जैनी नरेश राजा सुभाऊचा जय जयकार असो उज्जैनी नरेश राजा सुभाऊचा जय जयकार असो जय जयकाराचे शब्द ऐकले मनाच्या ठिकाणी समाधान वाटू लागलं का वाटणार नाही यात प्रत्येकाला दिला जाणार तो समानतेचा नाही न्यायात कोणतीही कमतरता आज आमच्या बाबतीत घडली जात नाही म्हणूनच आज ही माझी प्रजा माझ्या नावाचा जय जयकार करते पण हे भगवंता समजू लागल्या दिवसापासून तुझी एकनिष्ठतेने भक्ती केली आणि त्याच भक्तीचा कृपाशीर्वाद म्हणून ही माझी जनता आज सुख शांती समाधानात वावरण्यासाठी जात होते हे भगवंता हे म्हणतो राजा सुभाऊला मंगल मैत्रीचा आशीर्वाद मंगल मैत्रीचा आशीर्वाद मंगल मैत्रीचा आशीर्वाद यात विश्वाच्या ठिकाणी कैक राजा आहेत कैक राजा होऊन गेले ते आपल्या शुद्ध आणि पवित्र आदर्शाला पात्र ठरले नाही म्हणून राजा सुभाऊ आपल्या शुद्ध आणि पवित्र आदर्शाला पात्र ठरण्यासाठी तत्परतोय एवढंच नाही सत्ता वैभव आणि संपत्ती ही आम्हाला कोणामुळे प्राप्त झाली तर आमच्या मातृपितृ देवतेच्या कृपाशीर्वादामुळे आणि त्यात माझ्या मातृपितृ देवतेला लाख लाख प्रणाम लाख लाख प्रणाम लाख लाख प्रणाम खरंच भगवंता ते म्हणतोय मला नव्हे तर या माझ्या तमाम जनतेला सुख शांती समाधान असा मंगल मैत्रीचा आशीर्वाद आहे मानवतेला जगी सुखवे मानवतेला
माझ्या मनात समाधान. बाबांचा आशीर्वाद आणि हाच आशीर्वाद लवकरात लवकर मला मिळवायचा आहे. अहो बाबा, आपली लाडकी बाळ, आपल्या मुलीला आणि आमच्या चरणी नतमस्तक. आपलं सुदैव. चेनवणकर दशावतारचा तो कौल देवाच्या कौल प्रसादाने माऊली पात्रेश्वरच्या कौल प्रसादाने तो त्यांना कौल देऊन तो मला पहिल्यापासूनही मला दशावताराची आवड असल्यामुळे तो देवाने माझ्या नावचा कौल दिल्यामुळे कुठे वेळात कामाधंद्यातून कुठे वेळ करून दशावतार करायचं असं माझं समज होतं. त्या विषयाने मी हा दशावतार हा हाती घेतला. बालपणात दशावताराची आवड वगैरे बालपणात दशावताराची आवड होती कारण आम्हाला कधी नाटक चालू होते अशी आमच्या वार्षिक त्यावेळी अशी नाटकं होत नव्हती बरोबर पहिल्यासारखी. कारण वार्षिक गावात वार्षिक जत्रा एकच आणि वाडीची एक जत्रा ह्या दोनच अशा जत्रा त्यांची वाट पाहिजे लागायची वर्षांनी बरोबर. त्यावेळी आम्ही बालपणी आम्ही नाटक पाहायला असं तेव्हा गर्दी असायची. गावातील लोक भरपूर यायची, मुंबईची लोक यायची बरोबर. त्यावेळी आम्हाला जागा बसण्यासाठी आम्ही चटई किंवा असं गोनपाट घालून जागा अडवून ठेवायचो नाटक पाहणे घालणे पद्धत असायची. हा कारण ते पुढेच ठेवायचं कारण पुढे बघून नाटक पाहायचं अशी आम्हाला पहिल्यापासूनच आवड होती. त्यानुसार त्या आवडीनुसारच आम्ही या दशावतार विषयात जास्त मी लक्ष दिला. 5-6 वर्ष झाली मला चेनवणकर दशावतार नाट्य मंडळ हे मी चालवतोय. पहिल्यांदा मला भरपूर त्रास झाला त्या गोष्टी. मग त्रास म्हणजे बऱ्याच कंपनी असल्यामुळे पारंपरिक कंपनी असल्या 9 कंपनी पारंपरिक असल्यामुळे मी त्यांच्यात नौका स्पर्धा असते त्यामुळे तरी सुद्धा मी त्या स्पर्धेला ही गायचोर समाजाची पूर्ण गायचोर समाजाची कुलदेवता आहे आणि ते वार्षिक कार्यक्रम म्हणजे वाढदिवस असतो 7 मेला असतो. काही कारणास्तव निवडणूक असल्यामुळे तो 8 मेला घेतला यावर्षी आणि सगळ्यांच्या सहकार्य गायचोर समाजाच्या सहकार्याने किंवा इतर पाहुणेपैकी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होतो. सत्यनारायणची पूजा वाढदिवसानिमित्त हो वार्षिक असतो. सत्यनारायण पूजा, महाप्रसाद, तीर्थप्रसाद हे चालूच असतात. नाटक हे दर सालाबाग प्रमाणे नसतं पण मुलांची पोरग्यांची आवड असल्यामुळे ते भजन हे चालूच असतं. भजन, फुगडी
सहभाग कशा रीतीने लागतो? चांगला प्रकार आहे सहभाग, प्रतिसाद चांगला आहे, चांगला प्रतिसाद आहे. महिला वर्ग कशा रूपाने महिला वर्ग आपल्या पद्धतीने जेवण करणे वगैरे, फुगडी घालणे, काही करणे, कार्यक्रम, भांडी धुणी, सगळं कार्यक्रम आपल्या परीने करतात. सहकार्यानेच होतात ते कार्यक्रम. हो. या ठिकाणी जो दशावतार नाट्य हो. कुठली कंपनी आहे? देवेंद्र प्रस्तुत चंदवनकर दशावतार नाट्य मंडळ चंदवण. हो हो, आणि काही तक्रार न होता कार्यक्रम व्यवस्थित पार पडतात. बघतोय या ठिकाणी आपण जे बघतोय या ठिकाणी जी गायचोरवाडी कुलदेवता मंदिर आहे, या ठिकाणी सत्यनारायण महापूजा या ठिकाणी असणारे जे प्रतिष्ठित या ठिकाणी भेटलेले आहेत, या ठिकाणचे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा माझा हा प्रयत्न होता. समोरच नाट्यप्रयोग चालू आहे, या ज्या घर आहे त्याच्या समोर नाट्यप्रयोग आहे, आणि ही जी कुलदेवता आहे ती आपल्याला सुद्धा दाखवतो. ही सत्यनारायण महापूजा या ठिकाणी झाली. कुलदेवता सुद्धा आहे, ही आपल्याला बघायला मिळत आहे. माझा सिंधुदुर्ग मीनानाथ वारंग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. धन्यवाद. लग्न आहे ते सुद्धा काय म्हणाले वेगळ्या पद्धती, म्हणजे कुठं पाण्यात वगैरे लग्न, पद्धत वेगळी. या ठिकाणी जो देवेंद्र नाईक प्रस्तुत चंदवनकर दशावतार नाट्यमंडळ चालू आहे, रसिकांची तुफान गर्दी या ठिकाणी बघायला मिळते. सिद्धी गायचोर याचकडून भाषेकलेचा गौरव करण्यासाठी लागू स्पर्श केले. सिद्धी गायचोर यांचे आभार मानून तुम्ही सगळे या तमाम नाट्यस्थळ अभिवादन करू. हॅलो, नमस्कार. मी दशावतारी कलावंत उदय राणे कोणस्कर. आज देवेंद्र नाईक प्रस्तुत चंदवनकर दशावतार नाट्य मंडळामध्ये कार्यरत आहे, आणि आज आमचा नाट्यप्रयोग साळगाव गायचोर येथे आता चालू आहे. आणि नाट्यप्रयोग हा श्रीचंद कमला हा नाट्यप्रयोग चालू आहे, आणि या नाट्यप्रयोगात मी राजा श्रीचंद ही भूमिका साकारलेली आहे. आणि आज या नाटकासाठी हे नाटक चालू आहे, आणि या नाटकासाठी उदंड प्रतिसाद साळगाव येथे नाट्यरसिकांना मिळतोय. त्या नाट्यरसिकांचे मी एक कलावंत म्हणून आभार मानतोय. धन्यवाद. ही राजा श्रीचंद ही भूमिका जी आहे की तो एक भारतीय राजकर्ता आहे, की या नाट्यप्रयोगात त्याचं प्रेम एका राजकुमारीशी असतं, आणि त्या राजकुमारीचा स्वयंवर असतो, आणि त्या स्वयंवर मंडपात यमधर्म आणि यमधर्माने नारदाचा अपमान केलेला असतो, आणि तो अपमानाचा बदला घेण्यासाठी नारद त्या स्वयंवर मंडपात लग्नासाठी म्हणजे त्या स्वयंवरासाठी ती तुझ्याकडची माळ घालेल म्हणून त्याला नवरा बनवून घेऊन येतो. पर्यायी ती राजकुमारी कमला ही राजकीय माला घालते, त्यामुळं यमधर्माला राग येतोय, आणि त्यामुळं त्याचं भांडण होतं. राजा बरोबर ज्यावेळी युद्ध होतं त्यावेळी राजा यमधर्म फुलाला पेटतो आणि त्याला सांगतोय की याचा बदला मी घेईल, आणि तो त्याचा बदला घेण्यासाठी त्याचे प्राण हरण करतो. आणि ज्यावेळी प्राण हरण होतात त्यावेळी ती लक्ष्मी भक्ती किंवा विष्णू भक्ती नसतात ते, त्यामुळं लक्ष्मी प्रसन्न होऊन यमधर्माला शासन करण्यासाठी बाहेर पडते. पर्यायी विष्णू जवळ आश्रयाला ज्यावेळी यमधर्म जातो त्यावेळी यमधर्मासाठी रक्षणासाठी विष्णू
राजा जिवंत व्हावा यासाठी लक्ष्मी नवरा बायकोत भांडण गणगोर होतं आणि ते भांडण होतं याचा उद्देश काय असतो? तो राजा श्रीचंद अल्पायुषी असतो, त्याला दीर्घायुष्य करण्यासाठी हे नाट्य देवता घडवत असतात. आणि दुसरी गोष्ट यमधर्माला झालेला अहंकार त्याचाही निर्मूलन करायचं होतं. तर अल्पायुष्य असल्यामुळे काही काळ ते प्राण राजाचे यमपाशात राहणं योग्य होतं, तर त्याला दीर्घायुष्य बनवतात. आणि अशा प्रकारे नाटकाचा शेवटच असा होता की एकतर भक्तासाठी देव कसा धावतो, भक्तीला देव भुकलेले आहेत, भक्तांची इच्छा कशी पूर्त्या करतात. आणि जरी देवतांना अहंकार झाला तरी तो वाईट आहे की याच्यावरून हा एक समाज प्रबोधन आहे की दशावतारातून की अहंकार, मग तो देव असू दे कुणालाही असू दे, जर आपल्या कलेचा किंवा कुठल्या आपल्या कर्तव्याचा अहंकार झाला तर त्याच्यामुळं आपलं अनहित होतं हे दाखवणं या नाट्यप्रयोगात येते. नमस्कार, मी गुरुनाथ मेस्त्रे, देवेंद्र नाईक प्रोफेसर चेनवनकर दशावतार नाट्य मंडळ चेनवन या कंपनीत मी यंदाचा वर्ष कार्यरत झालेलो आहे. तरी आज नाट्यप्रयोग आहे तो श्रीचंद कमला आणि या नाटकात मी राजाची भूमिका करतोय. उज्जैनी नरेश राजा सुभव आणि हा राजा सुभव एक लीनता त्याच्या अंगी आहे, जेणेकरून तो आपली प्रजा व्यवस्थित सांभाळतोय. आणि दुसरी गोष्ट त्याची एक कन्या आहे आणि ती लग्नाच्या उपयोगितेची झालेली आहे आणि तिचं लग्न हा त्याचा विचार असतो. त्यावेळी नारद मुनी तेथे येतात आणि ते उचित सुचवतात आणि कन्येच्या मनात तिची इच्छा असते की लग्न हे तिच्या मनपसंतीच्या सौवर पद्धतीने व्हावं आणि राजा तिचा ते हट्ट असतो तो पूर्ण करतो. आणि दुसरी गोष्ट सौर मंडपाच्या ठिकाणी सर्वांना आमंत्रित केलं जातं देशोदेशी काही राज करताना. एवढंच नव्हे तर दक्षिणाधिपती यमधर्म हा सुद्धा त्या सरोवर मंडपाच्या ठिकाणी उपस्थित असतो आणि उज्जैनी नरेश राजा श्रीचंद हा सुद्धा येतो आणि माझ्या मुलीला राजा श्रीचंद हा आवडतो आणि माझी मुलगी तिच्या गळ्यात वरमाला घालते. हे पाहवत यमधर्माला पाहवत नाही आणि यमधर्म त्या सरोवर मंडपाच्या ठिकाणी विघ्न निर्माण करतो. हे राजा सुभव म्हणजे मुलीचा बाप याला ते पटत नाही, म्हणून एक देवताचा मान ठेवून सुद्धा यमधर्माला सांगतो तुम्ही देवता आहात, तरी पण तो यमधर्म ऐकत नाही. स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी लग्न मंडपात तो विघ्न निर्माण करतो. पण त्याला प्रतिकार करण्यासाठी राजा सुभव म्हणजे मी तयार होतो. नंतर माझा जावई हा सुद्धा त्याच्यावरती प्रतिकार करण्यासाठी तत्पर होतो आणि अपयश होतं ते यमधर्माला. एक ना एक दिवस बघून घेतोय सांगून यमधर्म तिथून सरोवर मंडपातून निघून जातो. अशा तऱ्हेने ही भूमिका मी वठवतो. नमस्कार. याच्यावर झाले तुम्ही राजी जा. याची जी काही इच्छा आहे ती इच्छा मनोकामना पूर्ण करा. याच्या मागे असणारा अर्थ आहे या तरी समाजाने मागे हटवा आणि हा यमधर्म जसा हा धर्म जातोय तसा हा धर्म ठेवतो.
जे मोठा मोठा जवळ असेल त्याला मी बरोबर ओळखणार आहे. हा त्यासाठी ते घेतलं पाहिजे. काय म्हणजे
डोकी घालू. आश्चर्य या तो स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी सारे देशोदेशीचे राजकर्ते शांत आहेत तरी सुद्धा आपण या स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी कसा निर्माण करता आहात ओढा दाखव. मृत्यूची देवता यमधर्म म्हणतात मला. देवता आणि त्याच देवतेचा मान ठेवण्यासाठी त्याच्याकडे हे होतोय. राजकर्त्याओ, या तुझ्या नमस्काराचा माझ्या समोर उपयोग होणार नाही का? याला कारण आहे तुझ्या कंदेच्या अपेक्षेनं या सरोवर मंडपात मी प्रवेश केला. अर्थात ती माझी इच्छा तोपर्यंत पूर्ण होत नाही. तोपर्यंत शांत बसणारा यमधर्म म्हणतोय इथे दोन प्रकारचे असतात. एक चांगल्यात आणि दुसरी वाईट असते. जी आत्म्यामध्ये इच्छा निर्माण झाली ती इच्छा योग्य आहे. पण माझ्या कन्येला उंची पोराचा कंटे वरमालवत पण केले आहे. अर्थात माझ्या कन्येचं लग्न झालंय. त्यावेळी त्याला म्हणतोय ही जर का माझी राणी असेल तर तिला विश्वास ठेवून देणार नाही. तिच्या मनात हे भाविक करतोय आणि त्याच्या देवतेचा मान राखण्यासाठी तुम्हाला विनंती करतोय. चला, आले मला निघून चला. जर का इच्छा पूर्ण नसेल तर आज सरकार तुझ्या सहित तुझ्या राज्याचा विभाग हा यमधर्म करेल. हे बाजूने तुम्ही स्वप्न बघताय. हे तुमचं स्वप्न कोणत्या रीतीने पूर्ण होईल? आश्चर्य, दोघांच्या घरावर उठून हस्तक्षेप करायचा का? एक धर्मराज, या स्वयंवरात तुम्ही आलात हे भांडण झालं. एकमेकाचे प्रतिवादी म्हणून तर तुम्ही उभे राहिला आणि असंही असताना मी हस्तक्षेप केला तर कारण सांगतोय. ज्या स्वयंवरात तुम्ही आलात तो स्वयंवर आधी पूर्ण झाला. या सगळ्या स्वयंवरात तिनं मला मारलं गेलं. पर्यायी हे नात्याचे ऋणानुबंध जुळले गेले आणि म्हणूनच याचा हस्तक्षेप आम्ही केला. आणि दुसरी गोष्ट, धर्मराज तुम्ही देवता आहात. या देवतेची योग्यता आम्हाला कळते. त्या देवतेचा मान काय आहे हे आम्ही सांभाळतो. आता तो सांभाळणं तुमच्या हाती आहे. म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे, तुम्ही देवता आहात आणि इथे या मातृभूमीवर जे कृत्य तुम्ही घडवून आहात हे कुठेतरी तुमच्या दैवी तत्वाला तो बाध आहे. तो जर येऊ नये तर तुमचा मान सांभाळा आणि करा तुम्ही. जाईन पण केव्हा माहितीये का? मनातील साऱ्या इच्छा या मनात भूमीवर परिपूर्ण करे तेव्हा तिथून माघारी लक्ष धर्मराज, तुम्ही देव आहात. माणसाच्या मनातील भावना, माणसाचे विचार किंवा माणसाची इच्छा ही एक वेळ माणसाला निर्माण होते. त्यामुळे माणूस तो प्रयत्नशील राहतो मागे. पण तुम्ही तर देव आहात आणि या जगाचा शाश्वत धर्म तुम्ही आहात. अशा धर्माकडे अधर्म घडला जातोय. तो अधर्म घडवाय म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे. जिच्या अपेक्षेनं मी झालो ती अपेक्षा पूर्ण करणे माझं ध्येय आहे. आणि या माझ्या ध्येयावर जर का पूर्ण नसली तर पुन्हा तुला प्रतिकार यमधर्म करेल. धर्मराज, ज्यासाठी तुम्ही आलात ती केव्हा माझी झाली आणि जी माझी झाली लग्न झाल्यावरती
ती स्त्री पतिव्रता ठरली जाते. पातिव्रत्या ती किती महान आहे. देव सुद्धा त्या पातिव्रत्याच्या समोर मानले जातात. अशी एवढा माझ्या समोर उभी आहे आणि त्या एवढा अभिमान तुम्ही ऐकायला भेटलं. अखेर त्या दैवतेलाही सावधान करावं लागेल. कोण त्या करेल? एक मलाच मानव का दैवतेला सावधान करतो? मला सुद्धा माहित आहे. या जगात माणसाचं दैव श्रेष्ठ आहे आणि त्या दैवासमोर या दैवताचाही विरोध. नमस्कार, माझं नाव भाऊ मिस्त्री, राहणार औटवणे. देवेंद्र नाईक पुस्तक चंदवनकर दशावतार नाट्य मंडळात कार्यरत आहे. मी आज जी भूमिका साकार करतोय ती महाविष्णूची भूमिका आहे. श्रीचंद कमला हे नाटक. यात यमधर्माच्या रक्षणाची जबाबदारी माझी असते. लक्ष्मी तिचं पाठलाग करत येते, तिच्याशी माझा संवाद आणि तिच्या बरोबर आणि भक्तांचं रक्षण देव कोणत्या तऱ्हेने करतो हे आम्हाला पटवून द्यायचं आहे आणि म्हणूनच ही आज माझी भूमिका मी साकार करतो. आजचा प्रयोग चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. कंपनी सध्या एक नंबराची कंपनी आहे. देवरा नाईक नाट्य कंपनी आहे. वेगवेगळे भाग लावतात, चांगले भाग उठतात. त्याच्यामुळे लोकांची खूप खास आहे नाटकासाठी. आम्हाला पण नाटकांची जास्ती आवड असल्यामुळे मी नाटकासाठी आलेलो आहे आणि यात नाटकापुढे एक नंबर प्रयोग आहे. नाटक देव नाईक चांगलं नाटक चालत आहे. प्रयोग आहे खूप चांगला प्रयोग चालू आहे. देव नाईक जे प्रसन्न नाटक चालू होते देवाला नमस्कार. चांगला संजय लाड, देवेंद्र नाईक पुस्तक चंदवनकर दशावतार नाट्य मंडळात स्त्री भूमिकेसाठी कलाकार म्हणून कार्यरत आहे. आज साळगाव येथे गायचोर वाडीच्या इथे आमचं नाटक आहे आणि हे नाटक राजा श्रीचंद कमला हे पौराणिक नाटक आम्ही सादर करतो आणि त्या नाटकात माझी लक्ष्मीची भूमिका आहे. एक संघर्षमय भक्तांसाठी झटणारी लक्ष्मी अशी माझी भूमिका आहे आणि या भूमिकेला मला चांगला वाव मिळालेला आहे. तसेच हे जे चव्हाण काका आहेत त्यांनी देवेंद्र नाईक पुस्तक चंदवनकर दशावतार नाट्य मंडळ यांच्या कलाकारांना तसेच जे इतर हितचिंतक आहेत त्यांना सध्याचा गाजलेला जो नाट्यप्रयोग आहे, टिक्सीयुक्त नाट्यप्रयोग आहे श्रीदेव वेतोबा, क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा हा नाट्यप्रयोग आहे. या नाट्यप्रयोगाला जी काही टी शर्ट सध्या आपण जी बघतो ती या काकांनी दिलेली आहेत. त्यांचं या मंडळातर्फे आणि तसंच महाराष्ट्र युट्यूब चॅनलतर्फे तुमचे खूप आभार. मी प्रथमेश मनोहर खवणेकर, यमधर्म या भूमिकेत मी आज आहे. ज्या नाट्यप्रयोगात यमधर्माच्या गर्वाचं हरण केलेलं आहे. ते गर्वहरण करण्यासाठी साक्षात लक्ष्मी यमधर्माचा मार्ग रोखते. राजा श्रीचंद याचे प्राण यमधर्म अपहरण केलेले असतात. मग ते प्राण शेवटी लक्ष्मी आणि यमधर्माच्या युद्धात शेवटी यमधर्म लक्ष्मीला शरण येतो आणि राजा श्रीचंद याचे प्राण पुनश्च त्याच्या देवात सोडतो. अशा प्रकारे यमधर्माच्या गर्वाचं हरण या नाटकात दाखवलेलं आहे. मी आनंद गावकर, आज सध्या कंपनी देवेंद्र नाईक पुस्तक चंदवनकर या कंपनीत काम करतोय. सध्या नाटक चालू आहे श्रीचंद कमल, म्हणजे अर्थात यमाचं लग्न. यमधर्माकडे नारद जातो आणि तो यमधर्म नारदाला
यमधर्माला माहीत असून सुद्धा मी ब्रह्मचारी आहे तरी तो नारदाला त्याची बायको मुलं विचारतो. मग याची अद्दल यमधर्माला घडावी म्हणून नारद त्याला त्या ठिकाणाहून त्याला स्वयंवराच्या ठिकाणी नवरा म्हणून स्वयंवराच्या ठिकाणी नेतो. तिथं त्याचं लग्न होत नाही, तिथं त्याचा अपमान होतो. आणि नंतर शेवटचा प्रवेश म्हणजे लक्ष्मी आणि विष्णू यांचं दोघांचं युद्ध होतं. त्या युद्धात नारद जातो, ते थांबवतो. हे असं कसं? त्यावेळी नारद सांगतो की ज्यावेळी यमधर्माजवळ माझं जाणं होतं त्यावेळी यमधर्मानं नारदाचा अपमान म्हणजे मला मी ब्रह्मचारी हे माहीत असून सुद्धा माझी बायको मुलं असं माझा त्याने अपमान केला. त्यावेळी याला लग्न काय ही अद्दल घडवावी म्हणून त्याला स्वयंवराच्या ठिकाणी अगोदर त्याला नवरा बनवून स्वयंवराच्या ठिकाणी नेतो. त्याचं स्वयंवरात लग्न होत नाही. शेवटच्या प्रवेशाला युद्धाच्या ठिकाणी थांबवून हे सारं मी घडविलं म्हणून विष्णू आणि लक्ष्मीला नारद सांगतो. त्यावेळी यानं माझा अपमान ज्यावेळी यमधर्माजवळ माझं जाणं त्यावेळी माझा अपमान यमधर्मानं केला की मी ब्रह्मचारी असून मला बायको मुलं विचारली याची त्याला अद्दल घडवावी आणि लग्न काय असतं हे त्याला दाखवून द्यावं असा हा नाटकाचा शेवट आहे. आणि यात माझी ही भूमिका नारदाची आहे. नमस्कार. आज मीनानाथद्वारा आमचं नाट्यप्रयोग बघण्यासाठी साळगाव मध्ये आलेले आहेत. तर श्रीचंद कमला आमचा नाट्यप्रयोग चालू आहे आणि या नाट्यप्रयोगातली कमला ही एक पतिव्रतेची भूमिका मी करण्यासाठी सिद्ध होतो. ही भूमिका करत असताना तिचं स्वतःचं स्वयंवर, या स्वयंवरात यमधर्म येतो. यमधर्म प्रतिज्ञा करून जातो त्याचं लग्न होत नाही म्हणून. त्याप्रमाणे तिच्या पतीचे प्राण घेऊन जातो. प्राण घेऊन गेल्यानंतर ती लक्ष्मी मातेची भक्ती असल्यामुळे आईचा धावा करते. त्यावेळी आई सांगते 7 दिवसाचा सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी तिचं सौभाग्य देईल आणि त्याप्रमाणे 7 दिवसानंतर सौभाग्य मिळते. अशी एक म्हणजे घरंदाज अशी चांगली भूमिका आहे. धावत पळत या वैकुंठच्या ठिकाणी स्वतःच कर्तव्य त्यागिलं आणि या वैकुंठच्या ठिकाणी तू का कशासाठी